मित्रांनो, आज मी पांढरे डाग किंवा ज्याला आपण कोड म्हणतो, ह्याच्याबद्दल बोलणार आहे आणि त्याच्याबद्दल मी सगळं सविस्तर सांगणार आहे, की हे कोड कशामुळे होतात? ते एका माणसापासून दुसऱ्या माणसाला संसर्ग होऊ शकतो का? आणि मुख्य म्हणजे हे कोड बरे होतात का? त्याचं साधं उत्तर आहे, की हे कोड बरे होतात, पण ते बरे करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायला लागतील. त्या काय करायच्या हे मी ह्या व्हिडिओत व्यवस्थित समजावून सांगणार आहे. आता कोड म्हटलं किंवा कुठलाही कोड असलेली व्यक्ती जर आपल्या डोळ्यासमोर आली, तर बऱ्याच वेळा असं असतं, की ते आपल्याला सहन होत नाही किंवा त्या व्यक्ती आपल्या जवळ नको आहेत असं वाटतं. आणि ज्यांना कोड आहे, त्या व्यक्तींचं आयुष्य हे अतिशय त्रासदायक झालेलं असतं. आता गंमत अशी आहे, की कोडचा ॲक्चुअली त्रास असा काहीच होत नाही. म्हणजे ते खाजत नाही, लाल होत नाही किंवा त्याच्यामधनं काही पू येत नाही, जखम झाल्यासारखं नसतं, अल्सरेशन नसतं. म्हणजे कातडीला एक प्रकारचा रंग गेलेला आहे. एवढी गोष्ट सोडली तर त्याच्यामध्ये बाकी काहीही त्रास नसतो. परंतु होतं कसं काय, की ते दिसायला चांगलं दिसत नाही आणि त्याच्यामुळे कोड आलेल्या व्यक्तीला सामाजिक प्रॉब्लेम्स खूप मोठ्या प्रमाणात येतात. मग त्यांना कुठे समारंभात जायला नको वाटतं. त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर जायला नको वाटतं आणि कुठलीही कोड असलेली व्यक्ती आपल्यासमोर आली, की ती व्यक्ती बाजूला राहते आणि आपल्या डोक्यात एकदम तिचे कोड दिसायला लागतात. हा एक समाजाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. नंतर कोड आलेल्या व्यक्तींना नोकरी मिळणं अवघड जातं. कारण बऱ्याच ठिकाणी जिथं समजा रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायचं आहे किंवा ह्युमन फेसिंग म्हणजे जिथं त्या व्यक्तीला बाकीच्या कस्टमरशी म्हणा, बाकीच्या एम्प्लॉईजशी म्हणा संबंध येतो. तिथे कोड आलेल्या व्यक्तींना नोकरी शक्यतोवर दिली जात नाही. हे चुकीचं आहे. हे 100% चुकीचं आहे. पण ही आजची परिस्थिती आहे. हे मात्र मान्य करायला लागेल. त्याच्यामुळे होतं काय, की त्यांना रोजगाराच्या संधी कमी मिळतात. त्यांचं अर्थार्जन म्हणजे त्यांना पैसे कमी मिळतात. बरं बाहेर पटकन कुठे जाता येत नसल्यामुळे, मित्र-मैत्रिणी नसल्यामुळे, सोशल सर्कल नसल्यामुळे सगळीकडनं त्यांचा असा कोंडमारा होत जातो आणि मग हळू करत ह्या व्यक्ती समाजापासून तुटतात आणि मग आपल्यातच राहायला लागतं. म्हणजे घरीच जास्त वेळ जातो आणि एम्प्लॉयमेंट किंवा रोजगार कमी होतो, अर्थार्जन कमी होतं आणि असं करत एकंदरीत त्या पांढऱ्या कोडमुळे त्या व्यक्तींचं आयुष्य हे पूर्ण असं त्याच्या भोवती गुरफटून जातं. हा एक खूप मोठा सोशल प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्यावरती मध्यंतरी एक नितळ नावाचा सिनेमा आलेला होता मराठीमध्ये आणि त्यात स्टोरी साधारण अशी होती, की एक डॉक्टर आहे मुलगी. तिने डोळ्याची ती स्पेशलिस्ट आहे, रेटिना स्पेशलिस्ट आहे आणि तिचं लग्न ठरायच्या त्याच्यामध्ये पूर्ण दाखवलंय आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी ती जाते आणि मग त्या घरी जे सगळे नातेवाईक असतात, पाहुणे असतात, त्यांच्या मनात अशी चलबिचल सुरू होते, की ह्या मुलीला कोड आहे, ह्या मुलीशी अ, आपल्या घरात आली तर काय प्रॉब्लेम येईल किंवा ह्यानी लग्न करावं का नाही करावं, असं ते सगळं दाखवलंय. अर्थात शेवट हा सुखांत म्हणजे ते दोघं लग्न करतात असं दाखवलंय. परंतु समाजामध्ये ह्या पांढरे कोड किंवा डाग असलेल्या लोकांना किती मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्सना सामोरं जायला लागतं, ह्याचा आपल्याला अंदाज येतो. म्हणजे ती व्यक्ती शिकलेली आहे, हुशार आहे, मेरिटमध्ये आलेली आहे, स्पेशालिस्ट डॉक्टर आहे आणि तरीसुद्धा त्या व्यक्तीला ह्या कोडचा प्रॉब्लेम येतो. इतका हा प्रॉब्लेम आपल्या समाजाच्या डोक्यात घुसलेला आहे. आता त्याचा पुढचा मुद्दा असा आहे, की कोड आलेल्या व्यक्तीच्या सहवासात आल्यावर दुसऱ्या व्यक्तीला कोड होतं का? त्याचं 100% गॅरंटीड उत्तर आहे, की होत नाही. कारण हा इन्फेक्शियस म्हणजे म्हणजे संसर्गजन्य ज्याला आपण म्हणतो, की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होणारा आजार नव्हे. म्हणजे जर माझ्या घरात कुणी कोड आलेली व्यक्ती असेल, तर त्याच्यामुळे मला कोड आलंय असं होत नाही. त्याच्यामुळे हे मनातून पूर्णपणे काढून टाका, की जर माझा मित्र
किंवा मैत्रीण ज्याला कोड आहे, तो त्याच्या सहवासात मी आलो तर मला प्रॉब्लेम येईल असं काहीही नसतं. कारण कोड येणं ते कशामुळे येते, ते काय काय आहे त्याचे प्रॉब्लेम्स किंवा त्याची कारणं काय आहेत, हे मी सगळं व्यवस्थित समजावून सांगणार आहे. फक्त आता एवढंच मला सांगायचं आहे, की हा संसर्गजन्य रोग नाही. हा बॅक्टेरियामुळे, व्हायरसमुळे किंवा कोरोनासारखा हा रोग नाही. हा रोग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला ट्रान्समिट होत नाही. त्याच्यामुळे जर तुमच्या घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये, शाळेमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी कुणीही कोड आलेली व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीशी तुम्ही नॉर्मल व्यक्तीप्रमाणेच वागू शकता. म्हणजे काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही अन्न एकमेकांचं खाऊ शकता, पाणी एकमेकांबरोबर पिऊ शकता, कपडेसुद्धा एकमेकांचे घातले तरी त्यांनी संसर्गजन्य हा रोग नाहीये. त्याच्यामुळे आपण ही कोड आलेली व्यक्ती ही काहीतरी वेगळी आहे, तिला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, असं सुद्धा मानायची काहीही गरज नाही. जेव्हा समाजाचा हा दृष्टिकोन बदलेल, तेव्हा त्या व्यक्तींना एक नॉर्मल आयुष्य आपण जगू दिलं पाहिजे. त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना बाकीच्या माणसांना जसं सगळं मिळतं किंवा सगळ्या संधी मिळतात, तशाच संधी त्यांना सुद्धा मिळायला पाहिजेत, ही आपल्या समाजाची गरज आहे. आता हे जे पांढरे डाग किंवा कोड आहेत, ते कशा प्रकारचे असतात आणि ते कसे सुरू होतात? तर हे कुणालाही होऊ शकतात. म्हणजे माणसांना, स्त्रियांना, कुणालाही हे होऊ शकतात. आणि सुरुवातीला कसं असतं, की एक बारीक असा डाग येतो कुठेतरी. मग तो हातावर असेल, पायावर असेल, चेहऱ्यावर असेल आणि मग नंतर तो हळू असा वाढत जातो. आणि मग नंतर काय होतं, की बाकी काही दुसऱ्या ठिकाणी पण ते डाग यायला लागतात. मग ते पण वाढत जातात. मग कधी-कधी हे वाढणारे डाग एकमेकांमध्ये मिसळून जातात. त्याच्यामुळे त्याचा एक मोठा डाग तयार होतो. म्हणजे ह्याला तसं काही मोजमाप नाहीये, की हे डाग कुठे येऊ शकतात, हे कितीही वाढू शकतात, हे एकमेकांमध्ये मिसळू शकतात. तरी साधारण आपण त्याचे 3 भाग करतो. ते 3 प्रकारचे डाग असतात. डाग जो आहे त्याचं ते सारखेच असतात. फक्त ते कुठे येतात ह्याच्यानुसार त्याचे आपण 3 भाग केलेले आहेत किंवा 3 प्रकार केलेले आहेत. हे तिन्ही प्रकार एकमेकांबरोबर पण एकाच वेळी असू शकतात. तर पहिल्या प्रकाराला आपण म्हणतो लोकल. लोकल म्हणजे छोटे डाग असतात. दुसरा असतो तो सेगमेंटल. सेगमेंटल म्हणजे असा एक शरीरावरती पट्टा तयार झाल्यासारखा होतो. आणि तिसरा असतो ग्लोबल. ग्लोबल म्हणजे शरीराचा बराच मोठा हिस्सा. म्हणजे 10% 15% 25% एवढा मोठा हिस्सा हा कोडनी व्यापलेला असतो. ज्याला आपण ग्लोबल म्हणतो त्याच्यामध्ये. आता हे बघूया, की हे पांढरे डाग किंवा कोड का येतात? कशामुळे हे असतात? मग त्याची ट्रीटमेंट काय करायची हे आपल्याला नंतर बघता येईल. तर आपल्याला हे कातडीचे जे पांढरे डाग आहेत, ते जर समजावून घ्यायचे असतील, तर आपल्याला कातडी कशी बनलेली आहे, म्हणजे आपल्या स्किनचं स्ट्रक्चर कसं आहे, हे आधी बघायला लागेल. अगदी थोडक्यात सांगतो, की आपली जी कातडी आहे, त्याचे 2 मुख्य भाग असतात. म्हणजे ती जर आपण ब्लेडनी उभी कापली आणि मायक्रोस्कोप खाली बघितली, तर त्याचा वरचा जो भाग असतो, त्याला आपण एपिडर्मिस असं म्हणतो आणि खालचा जो भाग आहे, त्याला आपण डर्मिस म्हणतो. ह्या एपिडर्मिसमध्ये सेलचे 5 लेयर्स किंवा थर असतात आणि ह्यातला जो सगळ्यात खालचा थर आहे, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. त्याला आपण म्हणतो मेलॅनोसाइट्स. आता हे मेलॅनोसाइट हे नाव थोडं लक्षात ठेवूया आणि त्याच्यामध्ये मेलॅनिन नावाचं एक पिगमेंट किंवा रंगद्रव्य असतं. आता हे जे मेलॅनिन पिगमेंट आहे, त्याच्यामुळे काय होतं, की आपल्या कातडीला रंग प्राप्त होतो. मग तो काळा असेल, ब्राउन असेल, पिवळा असेल, पांढरा असेल, जो काही आपल्या कुठल्याही व्यक्तीच्या अंगाचा म्हणजे कातडीचा रंग आहे, हो, तो सगळा ह्या मेलॅनिन पिगमेंटमुळेच येतो. बाकी कुठलंही दुसरं कारण नाहीये त्याच्यासाठी. आणि ह्या मेलॅनिन पिगमेंटचं मुख्य काम काय असतं? म्हणजे ते काय उगीच असं तिकडे फिरायला आलंय म्हणून नाही का? तसं नाहीये. तर जेव्हा सूर्य हा आपल्या अंगावरती म्हणजे ऊन पडतं, त्या उन्हामध्ये जे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात किंवा बाकीचे आपल्या कातडीला अपायकारक ठरणारे जे रेज किंवा किरणं असतात,
त्याच्यापासून आपल्या कातडीचा बचाव व्हावा म्हणून हे मेलॅनिन पिगमेंट आपल्या शरीरात असतं. त्यामुळे जसजसं माणसं ही विषुववृत्ताकडे राहायला जातात, म्हणजे केरळ असेल, श्रीलंका असेल, आफ्रिकेतले देश असतील, तिथं ऊन जास्त असतं. तिथं ऊन दिवसातला बराच भाग असतं. तिथे असलेलं ऊन जास्त तीव्र असतं आणि त्याच्यामुळे त्या कातडीला परिणाम होऊ नये म्हणून त्या भागात राहणाऱ्या लोकांची त्वचा ही काळी असते. आणि जसजसं आपण ध्रुवाकडे म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवाकडे जायला लागतो आणि अर्थात पृथ्वीवरचं खूप मोठी लोकसंख्या ही उत्तर ध्रुवाकडे किंवा त्याच्या जवळ राहते. म्हणजे त्याच्यामध्ये युरोपचे बरेच देश आहेत, अमेरिका आहे, कॅनडा आहे, इव्हन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे जे सगळे देश आहेत ते अ, ध्रुवीय भागात म्हणजे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवाच्या जवळ राहतात. तिथे ऊन कमी असतं, वर्षातलं कमी काळ असतं, दिवसातलं कमी काळ असतं आणि मुख्य म्हणजे ते तिरकं पडतं. त्याच्यामुळे त्याची तीव्रता कमी असते आणि ह्या तीव्रता कमी असल्यामुळे त्या लोकांच्या कातडीवरती पडणारं अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, ते कमी असतात. त्याच्यामुळे त्यांना या मेलानिन पिगमेंटची गरज कमी असते आणि म्हणून ते लोक गोरे असतात. म्हणजे जगभरात हा जो काही समज आहे, की काळ्या लोकांपेक्षा गोरे लोक हे चांगले आहेत किंवा शूर आहेत किंवा काहीतरी प्रकारचे सुपिरियर आहेत, तर अशा प्रकारे काहीही नसतं. हा सगळा मेलॅनिनचा खेळ आहे आणि मेलॅनिन जिथं ऊन जास्त आहे, तिथं तो मेलॅनिन जास्त असतं. ह्याच्या पलीकडे त्या रंगाला काहीही अर्थ नाही. आता आपल्याला माहिती आहे, की जर आपण कपडे घालतोय, तर कपड्याच्या आतमध्ये जी कातडी आहे, म्हणजे पाठ असेल, पोट असेल, मांड्या असतील, तर तिथला जी त्वचा आहे, तिचा रंग गोरा असतो आणि जिथे आपण कपडे घालत नाही, म्हणजे हात असेल, चेहरा असेल किंवा पावलं असतील, तर तिथे आपली कातडी ही जास्त काळी असते. याचं साधं कारण असं आहे, की ज्या भागात सूर्य जास्त प्रमाणात पडतो, त्या भागात हे मेलॅनिन जास्त मोठ्या प्रमाणात तयार होतं आणि त्याच्यामुळे आपली ती कातडी ही जास्त काळी असते आणि जिथं कपडे असतात, तिथे सूर्यकिरण डायरेक्ट पोहोचत नाहीत. त्याच्यामुळे ती त्वचा जास्त गोरी असते. आता ह्या व्हिटिलिगोशी संबंधित एक छोटा किस्सा सांगतो, की साबणाच्या ज्या जाहिराती असतात, त्याच्यात पूर्वी हा साबण गोरा करतो असं सर्रास असायचं. आता गोरा करतो असं करायला किंवा असं म्हणायला बंदी घातली. त्याच्यामुळे आता त्यांनी गोरा ह्या शब्दाच्या ऐवजी उजाला ह्या शब्दाकडे त्यांनी जाहिराती करणं सुरू केलं. म्हणजे ग्लो किंवा चमकतं तुमची त्वचा. म्हणजे त्यांना म्हणायचं असतंच, की गोरी होते, परंतु ती चमकते असं त्यांना आता म्हणायला लागतं. कारण गोरी होते असं त्यांना कायदेशीरदृष्ट्या म्हणता येत नाही. परंतु जर आपण हे कातडीची रचना बघितली, तर आपला जो कुठलाही साबण आहे जगामधला, तो फक्त वरच्या लेयरवरच काम करतो आणि मेलेनोसाइट्स ह्या आपल्या खालच्या 5व्या लेयरमध्ये असतात. त्याच्यामुळे कुठलाही साबण त्या मेलॅनोसाइटपर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे हे भ्रम डोक्यातून काढून टाका, की अमुक-अमुक साबण लावल्यामुळे आपली त्वचा गोरी होईल. गोरेपणाचा, काळेपणाचा आणि साबणाचा 1% सुद्धा संबंध नाही. हे आपल्याला ह्या आकृतीमधून व्यवस्थित दिसतं. त्याच्यामुळे हा विषय ह्याच्यापुढे सोडून द्या, की साबण लावल्यामुळे मी किंवा कुठलीही व्यक्ती गोरी होऊ शकते. तर हे जे मेलॅनिन असतं, ते असतं मेलॅनोसाइट्स या पेशींमध्ये, सेल्समध्ये आणि ह्या सेलमधनं कातडीतल्या 5च्या 5 लेयर्समध्ये ज्या सेल असतात, ज्याला आपण केराटिनोसाइट्स म्हणतो, त्या प्रत्येक सेलला ही मेलॅनोसाइट आपलं रंगद्रव्य ट्रान्सफर करते. म्हणजे मेलॅनोसाइट्समध्ये ते रंगद्रव्य ज्याला आपण मेलॅनिन म्हणतो ते बनतं आणि ते मग बाकीच्या सगळ्या पेशींना पुरवलं जातं आणि कसं असतं, की ह्या स्किनमधल्या बेस लेयरला सगळ्या पेशी तयार होतात आणि मग त्या हळू-हळू, हळू वर जातात आणि मग शेवटी त्या पडतात, खाली गळून पडतात. तर जेव्हा त्या बेस लेयरला असतात, त्यांना ते मेलॅनिन पिगमेंट मिळतं आणि जसं हे सेल वर, वर, वर सरकत जातात, तेव्हा त्या मेलॅनिन पिगमेंट आपल्याबरोबर घेऊन जातात आणि त्यामुळे आपल्या कातडीला जो काही आपला रंग आहे, तो मिळालेला असतो. आता व्हिटिलिगो किंवा पांढरे डाग
ज्या लोकांमध्ये आहेत, त्या लोकांमध्ये प्रॉब्लेम असा असतो, की ह्या ज्या मेलॅनोसाइट नावाच्या सेल आहेत, त्या मरतात. त्याची कारणं आपण बघणार आहोत आणि जेव्हा कारणं बघणार आहोत, तेव्हा त्याच्यावरती काय उपाय करायचा हे पण बघणार आहोत. परंतु आत्ता एवढंच सांगतो, की त्याचं मुख्य कारण असं आहे, की ह्या मेलॅनोसाइट मेलेल्या असतात किंवा त्या निघून जातात तिथून. मग आता मेलॅनोसाइट नाही म्हटल्यावर मेलॅनिन पिगमेंट आपल्याला मिळत नाहीये. हे पिगमेंट किंवा रंगद्रव्य न मिळाल्यामुळे त्या भागामध्ये आपल्याला कुठलंही त्याला रंगच नसतो त्या कातडीला. म्हणून ती कातडी जी असते ती पांढरी दिसते. आणि जेव्हा हे डाग पडायला सुरुवात होतात, तेव्हा एका पॉइंटला मेलॅनोसाइट मरायला सुरुवात होतात आणि मग तो जो मेलॅनोसाइट मेलेला भाग आहे, तो हळू-हळू असा पसरत जातो. त्याच्यामुळे आपला जो सुरुवातीचा अगदी छोटा किंवा टाचणी एवढा असलेला डाग असेल, तो मग हळू पसरत जातो आणि मग तो एकमेकांमध्ये मिसळत जातो. म्हणजे डाग किंवा कोड येण्याचं एकमेव कारण आहे, की ह्या रंगद्रव्य बनवणाऱ्या पेशी ज्या आहेत, त्या काही कारणांनी निघून जातायत, मरून जातायत आणि तिथं त्या राहत नाहीयेत. आता ह्या व्हिटिलिगो किंवा पांढरे डाग किंवा कोड ज्याला म्हणतो, त्याच्यासारखाच दिसणारा एक आजार असतो. त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्याला आपण म्हणतो अल्बिनिझम. आता अल्बिनिझम हा भाग वेगळा आणि व्हिटिलिगो किंवा कोड हा भाग वेगळा. परंतु अल्बिनिझममध्ये कसं होतं, की हे जे मेलॅनोसाइट्स आहेत, ज्याच्यामध्ये मेलॅनिन पिगमेंट बनतं, त्या गायबच असतात. मेलॅनिन नसतंच त्या अंगात आणि हे जेनेटिक म्हणजे अ, अनुवांशिक किंवा जीन्समधनं आलेला हा एक रोग असतो आणि अशी काही-काही माणसं तुम्ही क्वचित बघितली असतील, की जी जन्मल्यापासूनच पूर्ण पांढरी असतात. म्हणजे त्यांचे केस पांढरे असतात, दाढीचे, डोक्याचे अ, आणि अंगावरती थोडं सुद्धा पिगमेंट नसतं. पूर्ण इथून-तिथून पांढरे असतात. त्यांना आपण अल्बिनिझम म्हणतो. हे अल्बिनिझम मात्र बरं होत नाही. ते जन्मल्यापासून असतं, मरेपर्यंत राहतं आणि हे अल्बिनिझम जे आहे ते अनुवंशिक आहे आणि ते जन्मल्यापासून मरेपर्यंत त्या माणसाबरोबर असतं. त्यात काहीच फरक पडत नाही आणि त्याची ट्रीटमेंट नाही आहे, हेही मी तुम्हाला सांगतो. मी आत्ता जे सांगतो आहे ते कोड किंवा पांढरे डाग किंवा व्हिटिलिगोची ट्रीटमेंट सांगतो आहे. त्याला ट्रीटमेंट आहे. ते डाग बरे होतात. ते ते डाग छोटे होतात. ते डाग निघूनही जाऊ शकतात. परंतु ज्याला आपण अल्बिनिझम म्हणतो, ते पूर्ण वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये पूर्ण शरीरात एक कणभर सुद्धा रंगद्रव्य नसतं. आणि अजून एक गंमत अशी आहे, की ह्या लोकांकडे जर तुम्ही बघितलं, तर त्यांचे डोळे असे मिचमिचे असतात आणि त्यांना ऐकायला थोडं कमी येत असतं. ह्याचं कारण असं आहे, की आपल्या डोळ्यामध्ये जो पडदा असतो, त्याच्यावरती प्रतिमा पडते. त्याच्यामध्ये सुद्धा हे मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य किंवा पिगमेंट असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसायला थोडं बरं पडतं. ह्या अल्बिनिझम झालेल्या लोकांच्या डोळ्यामध्ये सुद्धा ते पिगमेंट नसतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात जो लाईट जातो, तो खूप जास्त प्रमाणात जातो. ब्राईटनेस वाटतो त्यांना आणि तो कमी करण्यासाठी म्हणून त्यांचे डोळे मिचमिचे झालेले असतात. आणि हे जे पिगमेंट आहे मेलॅनिन, ते आपल्या कानाच्या अंतर्भागात सुद्धा असतं आणि अल्बिनिझम झालेल्या लोकांच्या कानात सुद्धा ते अस्तित्वात नसतं. त्याच्यामुळे त्यांना एकंदरीत ऐकू यायचं प्रमाण कमी असतं. आणि ह्याचं जर दुसरं उदाहरण बघायचं असेल, की प्रत्येक प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे काही प्राणी आपल्याला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ पांढरा वाघ किंवा पांढरा कावळा. तर अशा प्राण्यांमध्ये हे मेलॅनिन पिगमेंट नसतं. हे जेनेटिकच त्यांच्यात सुद्धा जेनेटिक आहे हा प्रकार. आणि त्याच्यामुळे वाघाच्या अंगावर जसे पिवळे पट्टे असतात, तसे त्या पांढऱ्या वाघाच्या अंगावरती नसतात. हा झाला अल्बिनिझम म्हणजे वाघांचा असतो, कावळ्याचा असतो, अशा बऱ्याच प्राण्यांमध्ये असतात. तसाच हा माणसामध्ये सुद्धा असतो. त्याचं काहीही करता येत नाही. ह्या माणसांशी आपण नॉर्मल माणसांशी वागतो तसंच वागावं. हा एकमेकांपासून पसरणारा रोग नाहीये. त्याच्यामुळे त्या माणसांच्या सहवासाने आपल्याला तसं होत नाही. हा झाला अल्बिनिझम.
तो आता आपण बाजूला ठेवूया आणि पुन्हा एकदा आपण पांढरे डाग किंवा व्हिटिलिगोबद्दल बोलूयात. आता मुख्य प्रश्न असा आहे, की ह्या मेलॅनोसाइट्स का मरतात? आणि त्याचं एकदा आपल्याला कारण कळलं, की मग त्याची ट्रीटमेंट काय करायची हे पण आपल्याला कळेल. तर मेलॅनोसाइट मरायचं मुख्य कारण असं असतं, की त्याला आपण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असं म्हणतो. आता ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा थोडासा जड शब्द आहे, परंतु तो मी थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून सांगायचा प्रयत्न करतो, की तुम्ही जर हायड्रोजन पेरॉक्साईड नावाचं एक आपल्या जखमेवरती टाकण्यासाठी औषध मिळतं. पानासारखंच दिसतं. ते टाकलं की फेस येतो. कारण हे जे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे त्याच्यामध्ये हे ऑक्सिजन रॅडिकल्स असतात आणि त्याच्यामुळे आपल्या जखमेमधले जंतू मरतात, म्हणून ते जखमेसाठी वापरलं जातं. तर हे जे रॅडिकल्स म्हणतो त्याला आपण किंवा आयन्स, तर हे आपल्या शरीरात असतात, ते फिरत असतात, नेहमीच असतात. परंतु ते मॅनेज करण्यासाठी आपल्या शरीरात एक मेकॅनिझम पण असते, की जेव्हा आपण चांगलं खातो, म्हणजे फळं खातो, भाज्या खातो आणि त्याच्यातून आपल्याला एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स मिळतात. हे अँटीऑक्सिडंट जे आहेत, ते या रॅडिकल्सची काळजी घेतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचं नुकसान होत नाही. परंतु जेव्हा आपलं खाणं वाईट असल्यामुळे किंवा काही प्रकारचे घटक, म्हणजे उदाहरणार्थ पोल्युशन असेल, म्हणजे वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल, सिगारेट असेल, दारू असेल, तर अशा बऱ्याच कारणांमुळे आपल्या शरीरामधले हे रॅडिकल्स किंवा आयन्स ह्याचं प्रमाण खूप वाढतं आणि त्याच्यामुळे, त्याच्या परिणामांमुळे हे मेलॅनोसाइट्स मरतात आणि मग आपल्याला हा पांढरे डाग किंवा कोडचा प्रॉब्लेम सुरू होतो. म्हणजे ह्याच्यापासून आपल्याला असं लक्षात येतं, की हा जो कोडचा त्रास आहे, हा आपण बऱ्याच अंशी स्वतःहून ओढवून घेतलेला असतो. फक्त आपल्याला ते माहीत नसतं, की आपल्या वागण्यामुळे किंवा आपल्या आहारामुळे किंवा बाकी काही पोल्युशनसारख्या कारणांमुळे किंवा स्मोकिंगसारख्या कारणांमुळे हे पांढरे डाग तयार होतात. आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक पेशंटचं, जे आमच्या परिचयातले एक होते. आणि त्या गृहस्थांना साधारणतः वयाच्या 60च्या आसपास पांढरे डाग यायला सुरुवात झाले. तेव्हा त्यांना काहीही नव्हतं. आणि एकदा डाग यायला लागल्यानंतर साधारणतः 2 वर्षाच्या कालावधीत त्यांचं शरीर जवळ-जवळ 90% त्या पांढऱ्या डागांनी भरून गेलं, कोडनी भरून गेलं आणि नंतर साधारणतः 2 वर्षामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मी हे कशासाठी सांगतोय, की आपली एकंदरीत तब्येत आणि हे पांढरे डाग ह्यांचा एकमेकांशी संबंध असतो. आणि जर ह्याची आपण कोमॉर्बिडिटीज बघितल्या, कोमॉर्बिडिटीज म्हणजे ह्या रोगाबरोबर आणखी कुठले रोग असतात, ह्याचा जर आपण अभ्यास केला, तर आपल्याला असं आढळून येईल, की ज्या लोकांना पांढरे डाग असतात, त्या लोकांना थायरॉईडचे आजार मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना डायबिटीज मोठ्या प्रमाणात असतो आणि बाकीचे जे एकंदरीत म्हणजे ओबेसिटी असेल किंवा बाकीचे जे मेटाबॉलिक आजार आहेत, ते सुद्धा यांना मोठ्या प्रमाणात असतात. कधी-कधी सोरायसिस सुद्धा असतो. तर एकंदरीत आपण असं लक्षात घेऊ शकतो, की ज्या कारणांमुळे हे पांढरे डाग येतायत, त्याच कारणांमुळे डायबिटीज पण होऊ शकतो, थायरॉईड पण प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे हे जे काही आजार आहेत, ते एकमेकांशी संबंधित आहेत आणि एकदा आपण हा विचार केला, तर मग आपल्याला पांढऱ्या डागाची ट्रीटमेंट करणं सोपं जातं. पांढरे डाग म्हणजे शाप नव्हे. पांढरे डाग म्हणजे काहीतरी पाप केलंय असंही नव्हे. तर पांढरे डाग हे काही कारणांमुळे झालेले आहेत आणि जेव्हा आपण त्या कारणांचा विचार करू आणि त्या कारणांवरती आपण उपचार करू, तेव्हा आपले पांढरे डाग जाणार आहेत आणि त्याचबरोबर आपली तब्येतसुद्धा सुधारणार आहे. त्याच्यामुळे मी काय सांगतोय हे व्यवस्थित लक्षात घ्या. हे पांढरे डाग जाऊ शकतात कारण त्याला कारणं आहेत आणि त्या कारणांमध्ये जर आपण गेलो आणि त्या कारणांचं जर आपण काही कमी केलं, तर हे पांढरे डाग जाणार आहेत. ते पर्मनंट नसतात, ते बदलतात, ते वाढतात, ते तसेच कमी पण होऊ शकतात. जेव्हा पांढरे डाग वाढत असतात, तेव्हा त्या ठिकाणच्या
कातडीच्या बेसला असलेल्या मेलॅनोसाइट्स म्हणजे आपल्या पेशी ह्या मरत जातात आणि त्या मरण्याचं जे प्रकार आहे तो सेंटरपासून बाहेर असतो. त्याच्यामुळे डाग असतो तो एका पॉइंटला सुरू होतो आणि तिथून तो हळू-हळू, हळू वाढत जातो. जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो, तेव्हा त्या पेरिफेरीला म्हणजे ते जे काही डाग आहे, त्याच्या बाहेरच्या बाजूला ज्या नॉर्मल स्किन आहे, त्या नॉर्मल स्किनच्या खाली जे मेलॅनोसाइट्स आहेत, तिथून त्या मेलॅनोसाइट्स पुन्हा वाढायला सुरू होतात आणि मग असं करत तो डाग हळू बाहेरनं कमी होत जातो आणि मग शेवटी तो संपून जातो. म्हणजे शेवटी हा एक प्रकारचा आजार आहे, ज्याची कारणं आपल्याला माहिती आहेत, ज्याचे ट्रीटमेंट आपल्याला माहिती आहेत आणि त्याच्यामुळे असं मुळीच समजायचं नाही, की एकदा मला कोड आलं, की आता कोड घेऊनच मी मरणार. मला बाकी काहीही उपाय नाही. तर असं काहीही नसतं. हा कोड बरा होतो जर आपल्या अंगावरती कोड प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल, म्हणजे 50% पेक्षा जास्त वगैरे, तर मग अर्थात त्याला बरा व्हायला वेळ लागणार आहे. कारण त्याच्या बाजूला म्हणजे त्याच्या बाहेरच्या बाजूला ज्या पेशी आहेत तिथून तो प्रवास सुरू होऊन आपल्याला पूर्ण कव्हर करायचा आहे. त्याच्यामुळे त्याला वेळ लागणार आहे. जर छोटे डाग असतील तर ते लवकर बरे होणार आहेत. परंतु हे डाग बरे होऊ शकतात. सध्या जर तुम्ही स्किन स्पेशालिस्टकडे गेलात ह्या पांढऱ्या डागासाठी, तर तुम्हाला ट्रीटमेंट काय दिली जाते? तर एक असतं ते ज्याला आपण स्टेरॉइड्स म्हणतो, म्हणजे मेथिलप्रेडनिसोलोन किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड, हायड्रोकॉर्ट. तर अशा प्रकारची औषधांची क्रीम किंवा मलम हे पांढऱ्या डागावरती लावण्यासाठी दिलं जातं. नंतर मग फोटोथेरपी म्हणून असतं, म्हणजे एक प्रकारचा दिवा असतो, ज्याच्यामध्ये इन्फ्रारेड रेज असतात किंवा अल्ट्राव्हायोलेट रेज असतात आणि त्याच्या खाली आपला तो जो डागाचा सरफेस आहे, तो काही वेळेकरता म्हणजे दिवसातनं काही मिनिटं किंवा काही सेकंदाकरता तो ठेवला जातो आणि मग असं म्हणतात, की त्याच्यामुळे मेलेनोसाइट स्टिम्युलेट होतात. हे आपल्याला माहिती आहे, ज्याला आपण टॅनिंग म्हणतो, की जर आपण खूप मोठ्या सूर्यप्रकाशामध्ये खूप वेळ फिरलो, कपडे न घालता किंवा कमी कपडे घालून, तर मग आपली कातडी काळी पडायला लागते. त्याला आपण टॅनिंग म्हणतो. तर अशाच प्रकारचं टॅनिंग करून हे मेलॅनोसाइट्सची वाढ होऊन जर त्याचं प्रमाण कमी होतंय का, असा प्रयत्न केला जातो. त्याला आपण फोटोथेरपी असं म्हणतो. नंतर काही प्रमाणात लेझर वापरून सुद्धा त्याची ट्रीटमेंट केली जाते. नंतर कॅल्शिन्युरिन इन्हिबिटर या नावाची काही औषधं किंवा त्याची मलम दिली जातात. आता ह्यात इश्यू असा असतो, की जर आपल्याला स्टेरॉइडचं मलम दिलं लावायला, तर ते आपण आपल्या अंगावरती किती लावू शकतो ह्याला काही मर्यादा पडतात. म्हणजे माझ्या अंगावरती जो डाग आहे, तो काही सेंटीमीटरचा असेल, तर मला लावता येईल. परंतु जर माझ्या पाठीवरती एक अर्धी पाठ त्या डागामध्ये आहे, तर तेवढं मलम नाही लावता येत आपल्याला. म्हणजे एकतर अख्खी ट्यूब एका दिवसात संपेल आणि दुसरं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टेरॉइड जर वापरलं, तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात. त्याच्यामुळे आपले डाग जर जास्त प्रमाणात असतील, तर बरीच औषधं वापरण्यासाठी मर्यादा येतात. तीच गोष्ट फोटोथेरपीची आहे, की जर माझ्या 1/4 अंगावरती जर ते कोड असेल, तर मी कुठे-कुठे ते फोटोथेरपी देणार आहे आणि त्यालाही मर्यादा आहेत. म्हणजे फोटोथेरपी पूर्ण सेफ असते असं नाहीये. आणि प्रॉब्लेम असा आहे, की ज्या लोकांना व्हिटिलिगोचा त्रास असतो, त्यांना स्किन कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. कारण साधं आहे, की जेव्हा आपल्या अंगावरती, कातडीवरती सूर्यप्रकाश आणि त्याच्यामधले अल्ट्राव्हायोलेट रेज पडतात, ते टॉक्सिक असतात. ते आपल्या कातडीसाठी चांगले नसतात. म्हणून तर हा सगळा मेलॅनिनचा खटाटोप केला जातो. आणि ज्या लोकांमध्ये किंवा जिथे ह्या डागामध्ये मेलॅनिन पिगमेंट नाहीये, तिथे त्या सूर्यप्रकाशाचा जास्त परिणाम होतो आणि त्याच्यामुळे तिथं कातडीचा कॅन्सर व्हायचं प्रमाण वाढलेलं असतं. त्याच्यामुळे आपण नेहमी असा सल्ला देतो, की ज्यांना कोड आहे, त्यांनी कोड आलेल्या भागावरती जास्त कपडे घालावेत, ज्याच्यामुळे सूर्यप्रकाश तिथे पोहोचणार नाही आणि त्यांना त्या कातडीचा त्रास कमी होईल. नंतर काही प्रमाणात ग्राफ्टिंग केलं जातं. ग्राफ्टिंग म्हणजे कातडीचा जो नॉर्मल कातडी आहे, तिथला एक बारीक भाग उचलला जातो, म्हणजे कापून घेतला जातो आणि जिथं डाग आहे, तिथे तो
ठेवला जातो. म्हणजे तिथं तो एक छेद घेऊन त्याच्यात ठेवतात आणि नंतर वरती सुचर करतात. त्याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो. म्हणजे ग्राफ्टिंग म्हणजे जसं आपण झाड एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावू शकतो, ट्रान्सप्लांट. तर तशा प्रकारे नॉर्मल स्किनचा एक भाग घेऊन जिथं ते कोड किंवा डाग आलेला आहे, तिथे ते ठेवायचे. त्याच्यामुळे मग त्याच्यात आपल्याला मेलॅनोसाइट येतात त्याच्याबरोबर नॉर्मल स्किनमधनं आणि मग त्या मेलॅनोसाइट वाढून जिथं डाग आहे तो कमी होईल, असं केलं जातं. त्याला आपण ग्राफ्टिंग म्हणतो. आता पुन्हा इश्यू असा असतो, की जर आपलं कोड मोठ्या प्रमाणात असेल, तर तुम्ही किती ठिकाणी ग्राफ्टिंग करणार आहे? आणि जिथं ग्राफ्टिंग केलंय तिथून ते वाढायला खरंच वाढणार आहे का एवढा भाग? म्हणजे छोटा भाग असेल तर कव्हर करणं ठीक आहे, पण मोठ्या भागात ग्राफ्टिंगसुद्धा मर्यादा पडतात त्याला. मग आता आपण हे बघितलं, की जे काही सध्याची उपचार पद्धती अस्तित्वात आहे, त्याला बऱ्याच मर्यादा आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं, की कोड हे आपल्या जन्माला चिकटलेत आणि ते आता जाणारच नाहीत माझ्यापासून. म्हणजे मी हे कोड घेऊनच मरणार, असं जे लोकांच्या मनात असतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं, की ह्याच्यामुळे इतकं नैराश्य म्हणजे डिप्रेशन येतं लोकांना आणि बऱ्याच वेळा तर सुसायडल थॉट्स म्हणजे आता हे कोड इतकं झालंय आणि मला जगणं इतकं अशक्य झालंय, की मी आता जगूच शकत नाही. एवढ्या थरापर्यंत ह्या लोकांचं विचार जातात. आणि हे चुकीचं आहे असं पण कितीही म्हटलं तरी त्याला आपण थांबवू शकत नाही किंवा हे थांबवणं फार अवघड जातं. कारण कोड आलेल्या व्यक्तीला समाजामध्ये मिसळून राहणं आणि त्याचा कोड बाजूला ठेवून त्याच्याकडे एक माणूस म्हणून पाहणं, हे समाज अजूनही करत नाही. आता आपण ह्याच्या ट्रीटमेंटच्या भागाकडे येऊयात, की आपण ह्याचं कारण बघितलं, की मेलॅनोसाइट्स मरतायत आणि मरायचं कारण असं आहे, की त्याच्यावरती काही प्रकारचा स्ट्रेस आहे. त्याच्यावरती ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे. मग आपण काय करू शकतो याच्यामध्ये? तर पहिली गोष्ट अशी करायची, की जर घरात कोणी सिगारेट ओढत असेल आणि दारू पीत असेल, तर ते पूर्ण थांबवायचं. म्हणजे स्मोकिंग जे आहे, की स्मोकिंगचा धूर जो असतो, तो आपल्या शरीरात जातो, तो टॉक्सिक असतो आणि त्याच्यामुळे हे कोड यायचं प्रमाण वाढतं किंवा बरं होणं फार अवघड जातं. त्याच्यामुळे पेशंट किंवा पेशंटच्या घरातलं कोणीही सिगारेट ओढत असेल, तर ते पहिल्यांदा थांबवणं आवश्यक आहे. नंतर जिथं आपण राहतो तिथं पोल्युशनचं प्रमाण जास्त असेल, म्हणजे ते वॉटर पोल्युशन असेल किंवा हार्ड वॉटर असेल किंवा खूप एअर क्वालिटी चांगली नसेल, तर तिथून आपण जिथं चांगली क्वालिटी आहे तिथं राहायला गेलो, तर थोडाफार फायदा होऊ शकतो. ह्यात 100% नाही सांगता येत, कारण ह्याला बरीच कारणं असतात वेगळी-वेगळी. परंतु पोल्युशन हे एक ह्याचं मोठं कारण आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण करू शकतो, जे आपल्या हातात आहे आणि त्याच्यामुळे आपले पांढरे डाग बरे होणार आहेत. त्यात मुख्य म्हणजे आपला आहार आणि आपला व्यायाम हे सुधारायला लागतं आणि त्याच्यामुळे हळू आपले डाग कमी होऊन ते पूर्ण बरे होऊ शकतात. त्याच्यामुळे त्याच्या सध्या जर तुम्ही बघितलं हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. ऑटोइम्यून म्हणजे आपल्या शरीरातले जे इम्युनिटी आहे म्हणजे टी सेल, बी सेल, मॅक्रोफेज वगैरे ज्या सेल असतात, त्या सेल्स ह्या आपल्या नॉर्मल भागावरतीच अटॅक करतात आणि ह्या पांढऱ्या डागांच्या बाबतीत त्या आपल्या मेलॅनोसाइट्सवरती अटॅक करतात आणि त्यांना मारून टाकतात. तर असं व्हायला नकोय. म्हणून आपल्याला काही पथ्य पाळायला लागतील, आपला आहार बदलायला लागेल, व्यायाम करायला लागेल आणि ह्या प्रयत्नांनी आणि ह्या ट्रीटमेंटनी हा रोग बरा होऊ शकतो. जर तुम्ही पुस्तक उघडून बघितलं किंवा इंटरनेटवरती सर्च करून बघितलं, तर तिथं लिहिलेलं असतं, की "देअर इज नो ट्रीटमेंट फॉर व्हिटिलिगो ऑर देअर इज नो क्युअर फॉर व्हिटिलिगो." म्हणजे ह्याला उपाय नाही. परंतु मी सांगतो ह्याला उपाय आहे आणि हा उपाय एवढाच आहे, की आपली आहार, जीवनपद्धती आणि व्यायाम आणि झोप आणि स्ट्रेस हे सगळं बदलणे हाच एक ह्याच्यावरती उपाय आहे. आता जर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती तुमचे रिपोर्ट्स किंवा फोटो पाठवा. म्हणजे आपण ट्रीटमेंट सुरू करू शकू. मी जी ट्रीटमेंट देतो, त्याच्यामध्ये असं असतं, की दर आठवड्याला आपण एकदा भेटतो ऑनलाईन. त्याच्यामध्ये मी तुम्हाला
काय खायचं, काय व्यायाम करायचा याचा व्यवस्थित सल्ला देतो. ह्याची एक डायरी लिहायला सांगतो मी, ज्याला आपण फूड डायरी म्हणतो. ज्यात तुम्ही किती व्यायाम केला, काय खाल्लं, किती झोप झाली, हे सगळं व्यवस्थित लिहायला लागतं आणि दर आठवड्याला ती डायरी मी बघतो. मग काय चुकतंय, काय बरोबर आहे, काय सुधारलं पाहिजे, हे मी व्यवस्थित समजावून सांगतो आणि जेव्हा आपण हे सगळं पाळतो आणि त्याप्रमाणे वागायला लागतो, तर साधारणतः 3 ते 6 महिन्यामध्ये आपल्याला व्यवस्थित रिझल्ट्स मिळायला लागतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करायची असेल, तर खाली दिलेल्या नंबरवरती WhatsAppवरती मेसेज पाठवा किंवा रिपोर्ट्स पाठवा, फोटोज पाठवा आणि मग आपण ट्रीटमेंट सुरू करू शकू. त्यामुळे असं समजायचं नाही, की एकदा पांढरे डाग किंवा कोड झाले म्हणजे ते पर्मनंट आहेत. ते तसं नसतं. ते ज्याप्रमाणे वाढू शकतात, त्याचप्रमाणे ते कमी होऊ शकतात आणि जाऊ पण शकतात. परंतु त्याची ट्रीटमेंट ही सध्या पुस्तकात ज्या काही दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ती मिळत नाहीये. त्याचा परिणाम आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारे विचार करायला लागतो आणि ह्याच्यात आपल्याला आहार, व्यायाम आणि आपली लाईफस्टाईल बदलणं हा मुख्य कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्याला उपाय आहे. हे पांढरे डाग नक्की जातात आणि जर तुम्हाला ट्रीटमेंट सुरू करायची असेल, तर फक्त खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. धन्यवाद.